आपण जे आत्ता बघत आहे हे जातीवंत खिलार गाय दादासाहेब गुंडा पुजारी राहणार पुजावरी तालुका आटपाडी यांची आपण बघत आहे। अतिशय सुंदर आणि देखणी गाय आहे। नमस्कार, महाराष्ट्राचा राजा शेतकरी माझा यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण दादासाहेब गुंडा पुजारी राहणार खटकाळमाळा तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांची जातीवंत खिलार गायची मुलाखत घेण्यासाठी आलोय। तर आपण बघूया की गाय त्यांनी कुठून आणली किंवा जातीवंत खिलार गायची वैशिष्ट्य वगैरे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। समोर आपण जी बघतोय ती एक अतिशय सुंदर आणि देखणी की जातीवंत खिलार कोसा खिलार गाय कशी असावी याचं एक जातीवंत उदाहरण आपण समोर बघतोय। तर नमस्कार पोरांनो। नमस्कार। ही जी गाय आहे ती गाय तुम्ही कुठून आणली? सागरमाळ। सागरमाळ्यात? ही मुळशी सागरमाळ्यातलं का दुसरी त्यांनी कुठून आणली? त्यांनी आधी कुठून आणलेली काय माहित नाही। बरं, आम्ही सागरमाळ्यात आणली। तुम्ही सागरमाळ्यात आणली? केवढी असताना आणली? बारकी एक वर्षभराची असताना आणली। 1 वर्षाची असताना? हां। तुम्ही आणली का तुमच्या वडिलांनी आणली? काय मीन वडीलच घेतला आणायला गेलतो का? हां। बरं, म्हणजे पारख कुणाची आहे? वडिलांची। वडिलांची? हां। बरं, हे लहानपणी अशी म्हणजे अशी दिसत होती का खराब होती काय? ह्याच्यापेक्षा लई खराब होती। खराब होती? हां। इथं आणल्यावर ना मग त्याला पेंट ही चारली मग सांगितलं। बरं, तुमच्या ह्याचा नाद पहिल्यापासून आहे का आत्ता नवीनच घेतला? हां, पहिल्यापासून आता आमच्या आजोबापासून वडिलांपासून गायचा नाद आहे? हां। बरं, आता तुमचे शक्यतो मेंढरांचं तुमचं व्यवसाय जास्त करून मेंढरांचं आहे बरोबर? शेती आणि मेंढर। मग गाय पहिल्यापासून आहे तुमचं? त्याच्या अगोदर पण होती? घरात बघा ना गुराला फोटो आहे। बरं, आता तुम्हाला ह्यातलं कळतं का सगळं? मला नाही एवढं कळत। बरं, आमच्या बारक्याला कळते। कळतंय? होय होय। गायचं ह्यातलं वैशिष्ट्य काय काय सांगतो मला? काय काय बघायचं असतं जातीवंत खिलार गाय किंवा कोसा खिलार गाय? काय काय असतं? तिचे डोळं काळं, परत नाक काळं, हां नक्या काळ्या, हां शेपटाला गोंडा काळा, हां शिंग काळी, हां, शिंग सरळ बारीक असावी? काळी। बरं, परत कांबळ नसावी आहे का? आता तुम्ही बघू शकताय जरा मानवर करणं तिला ह्या गाईला अजिबात तुम्हाला दिसते का बघा? कांबळ म्हणजे काहीच नाही, काय काय असं असं लोमका नसणे कांबळ याला कुठं दिसते कांबळ बघा तुम्ही बघू शकता। इथं पूर्ण नाकावर कोसा, पायाला खाली कोसा, पाठीवर कोसा कलर आहे, मांड्यांना कोसा कलर आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते समोर। शिपूट गोंडा बारीक, परत कान बारीक महत्त्वाचं। त्यानंतर बहुरा जागच्या जाग्याला वशिंडाच्या मागं बाबा एक 5-6 इंच मागं असते, 5 इंच 6 इंच। शिंग अतिशय सुरेख आणि बारीक असावी। ती शिंग बी लय मोठी असून चालत नाही। ती खाली थोडी म्हणजे गव्हाळ कलरची पांढऱ्या कलरची असते, वर बाकी सगळी काळी शिंग असते। तुम्ही बघत दिसते तुम्हाला त्या टाईपच। आणि आपण आज बघतोय की आटपाडी तालुक्यातील कोसा खिल्लार हा महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध आहे आणि त्याला आटपाडी खिल्लार असं म्हणून ओळखलं जातं। या आटपाडी भागात जास्त करून कोसा खिल्लार सापडतो। आज कोसा खिल्लार तुम्ही बाग पुण्यापर्यंत गेला तरी आपल्या आटपाडी भागातनं कोसा खिल्लाराची प्रसार पुण्यातल्या मला वाटतं कुटवाडांची अजून आणखी बऱ्याच मुलाखती मी ऐकल्या आणि बघितल्या त्या। तर त्यांनी आटपाडी भागातनं किंवा जत भागातनं तिथनं कोसा खिल्लार तिथं जाऊन तिथं पैदास केल्या। मग ती पुण्यात असू द्या किंवा कर्नाटकात असू द्या, तर कोशाचं प्रमाण मूळ आटपाडी असं म्हटलं जातं। कारण कोसा खिल्लार म्हणले की आटपाडी खिल्लार असं संबोधलं जातं। त्याचं सुरेख अतिशय सुरेख देखणे आणि जातीवंत गाय आपण कोसा खिल्लारची कशी असावी हे तुम्हाला आम्ही दाखवत आहे। ज्याला कोणाला घ्यायची असेल गाय त्यांनी अशा टाईपमध्ये शक्यतो गाय असावी की गाय कोसा खिल्लार कशी असावी तर अशी असावी। नागपुडी काळी, डोळं चकडा काळ्या, पायाच्या पुढच्या भागाला कोसा कलर, तोंडावर कोसा कलर। यातच चित्रा मोरा म्हणून एक कलर येतो जे इथं पूर्ण कोसा, त्याच्याऐवजी थोडं पांढरा थोडा कोसा असा चित्र असते त्याच्यावर। वशिंड त्यानंतर पाठीमागं बहुरानंतर चौक बघितला जातो। चौकानंतर परत शिपूट पण बघितलं जातं। शिपटाचा गोंडा काळा असावा, शिपूट अतिशय सुरेख आणि बारीक असावं। त्यानंतर फाउंडेशन बघितलं जातं। फाउंडेशन दोन्ही पुढच्या पायाच्या मधलं अंतर हे सगळं बघून कोसा खिल्लार गाय निवडावी। एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। नमस्कार।